रायगडसह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या लोणेरे येथील पल्लवी मोरे या 22 वर्षीय तरुणीच्या हत्याकांडाचं कोडं अखेर 6 दिवसांनी उलगडलंय। या प्रकरणातील फरार असलेला मुख्य आरोपी 38 वर्षीय अनीस मोहम्मद खान मालदार याला रायगड पोलिसांनी रविवारी अटक केली। घटनेनंतर फरार झालेल्या अनीसला नवी मुंबई आणि ठाणे परिसरात सापळा रचून रायगड पोलिसांनी बेड्या ठोकल्या। 20 एप्रिलच्या दुपारी मुंबई गोवा महामार्गावरील लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी या लॉज मधील एका खोलीत पल्लवीचा मृतदेह अत्यंत विदारक अवस्थेत सापडला होता। आरोपीने तिच्यावर आधी लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यानंतर विवस्त्र अवस्थेत तिच्या हातपाय बांधत धारदार शस्त्राने हत्या केली गेली। दरम्यान आरोपी अनीस हा लॉज मधून फरार झाला होता, पण या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर संपूर्ण रायगड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली। आरोपीला अटक करा, नाहीतर रस्त्यावर उतरणार असा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिला होता। या घटनेच्या निषेधार्थ माणगाव तालुका बंदची हाकही देण्यात आली होती। अखेर आता 6 दिवसांनी मुख्य आरोपीला अटक झाली असून त्याने पल्लवीची निर्गुणपणे हत्या का केली या बहुचर्चित प्रश्नाचं उत्तर मिळालंय। सोबतच आरोपी हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असल्याचंही समोर आलंय। नेमकं काय काय घडलं प्रकरणात, सगळी स्टोरी या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। रायगडच्या माणगाव तालुक्यातील वडगाव येथील 22 वर्षीय पल्लवी 20 एप्रिलच्या सकाळी 11 वाजता कामावर जाते असं सांगून घराबाहेर पडली, पण रात्री उशिरापर्यंतही ती घरी परतली नाही। या दरम्यान तिच्या बहिणीने तिला अनेक फोन कॉल्स केले, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही। दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावरील लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी या लॉजचा परिसर पूर्णपणे हादरवून गेला होता। लॉजची साफसफाई करत असताना एक सफाई कर्मचारी रूम नंबर 101 जवळ आला। त्या ठिकाणी त्याला काही संशयास्पद गोष्टी आढळल्यामुळे त्याने रूमचा दरवाजा उघडला, पण समोर त्याला जे दृश्य दिसलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली। रक्ताच्या थारोळ्यात आणि विवस्त्र अवस्थेत त्याला एका तरुणीचा मृतदेह दिसून आला। हातपाय बांधून धारदार शस्त्रांनी तिची हत्या करण्यात आली होती। दरम्यान या घटनेची माहिती लॉज मालकापर्यंत पोहोचल्यानंतर त्याने तात्काळ गोरेगाव पोलिसांशी संपर्क साधला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेत रुग्णालयात पाठवला। दुसरीकडे त्या तरुणीची हत्या कुणी केली, का केली यासाठी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। लॉज मधील एंट्री बुक, सीसीटीव्ही आणि साक्षीदार तपासल्यानंतर त्या तरुणीचं दुसऱ्या एका व्यक्तीसोबतचं कनेक्शन समोर आलं आणि त्या व्यक्तीनंच त्या तरुणीची हत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी सुरुवातीला बांधला। जो व्यक्ती हे अमानुष कृत्य करून पळून गेला होता त्या व्यक्तीचं नाव होतं अनीस मोहम्मद खान मालदार। या आरोपीला लवकरात लवकर अटक करावी यासाठी लोणेरे माणगाव परिसरात संतापाची लाट उसळली। त्यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती देताना सांगितलं की रायगड जिल्ह्यातील लोणेरे तालुका माणगाव येथे एका तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे। ही घटना निदर्शनास येताच मी रायगड पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांना सदर घटनेची कसून चौकशी करण्याचे निर्देश दिलेत। रायगड पोलीस, मुंबई पोलीस, नवी मुंबई पोलीस तसंच रत्नागिरी पोलिसांचा संयुक्त पथक या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर अटक करतील। त्या अनुषंगाने तपास जलद गतीने सुरू आहे। तसंच घटनेत सहभागी असलेल्या सर्व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या दृष्टीने तपास करण्याबाबत पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या आहेत। महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातूनही पीडित तरुणीच्या कुटुंबियांना तातडीने आवश्यक सहाय्य मिळावे असे निर्देश देखील विभागातील अधिकाऱ्यांना दिलेत, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली। दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांची वेगवेगळी पथकं रवाना झाली होती। आरोपी अनीस मोहम्मद खान हा सराईत गुन्हेगार असल्याची देखील माहिती समोर आली, त्यामुळे तो वारंवार आपलं लोकेशन बदलत होता। मात्र तरीही तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे रायगड पोलीस त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते। 5 दिवस झाले होते, पण अखेर आरोपी हा ठाणे परिसरात असल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या परिसरातील लॉज आणि सामूहिक वसतिगृहांवर छापे टाकले। याच परिसरातील एका गुप्त ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला आणि रविवारी रात्री 38 वर्षीय नराधम अनीस खानला अटक करण्यात आली। गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर हत्या, बलात्कारासारख्या गंभीर कलमांसोबतच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी आरोपीला जेव्हा अलिबाग सत्र न्यायालयात हजर केलं तेव्हा न्यायालयानं 30 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। दरम्यान आता त्याच्या प्राथमिक चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली असून 6 दिवसांनी त्या तरुणीच्या हत्येमागचं कारण समोर आलंय।
आरोपी अनिस हा रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील तळवडे मालदारवाडी इथला रहिवासी आहे. त्याचा पूर्व गुन्हेगारी इतिहास असल्याचं देखील समोर आलंय. या घटनेच्या कारणासंदर्भात माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार अनिस खाननं त्याच्या चौकशीत असा दावा केलाय की पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर मागील 1 वर्षापासून तो त्या तरुणीशी प्रेमसंबंधात होता, पण तिचे इतरही अनेकांशी संबंध असल्याचा त्याला संशय होता आणि या संशयातूनच अनिसनं तिला संपवण्याचा कट रचला होता. याशिवाय आणखी एक कारण असं सांगितलं जातंय की अनिसला दुसरं लग्न करायचं होतं आणि त्यासाठी ती तरुणी अडथळा ठरेल अशी त्याला भीती होती. म्हणूनच त्यानं तिला लोणेरे येथील लॉज मध्ये बोलावलं आणि त्या ठिकाणी धारदार शस्त्रानं वार करत त्या तरुणीची हत्या केली. आरोपीने 19 एप्रिललाच ओमकार रेसिडेन्सी या लॉज मध्ये चेक इन केलं होतं, तर संबंधित तरुणी 20 एप्रिलला लॉज मध्ये गेल्याचं सांगितलं जात आहे. बाकी या प्रकरणाचा सखोल तपास चालू असून आरोपीच्या चौकशीतून आणखी कोणकोणती माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण आता या घटनेसंदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.